खाली असं आहे, ही जी मस्ती सत्तेची चालली आहे, ही सत्तेची गरमी मस्ती देश लुटून खाल्ला यांनी. आता यांचे सुद्धा दिवस भरतील ना. एव्हरेस्ट शिखरवर चढणारा माणूस खाली येईल ना. तो सर्वोच्च टोक आहे, तिथे त्याच्या वर जाता येत नाही. वर जायचं झालं तर स्वर्गातच जावं लागेल. आता हे जवळपास एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले आहेत, जी यांची प्रवृत्ती आणि यांची काम करण्याची. त्यामुळे आता हे सुद्धा इथं ना काही सत्तेचा मुकुट घालून परमनंट जन्माला आले नाहीत, जाणार. पण आज ज्या पद्धतीनं हा देश उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे, लोकशाही संपवण्याचं काम चाललं आहे, डेमोक्रेसी आपला संविधान संपवण्याचं काम चाललं आहे. अरे, जे मॅन्डेट लोकांनी त्या विचारांनी दिलं जातं त्यालाच हरताळ फासण्याचं काम चाललं आहे. तुम्ही महाविकास आघाडीला जे खासदार निवडून दिले त्या विचाराने दिले, पण तुम्ही पुन्हा पब्लिकमध्ये न जाता रिझाईन करून, ज्याला जायचं असेल त्यांनी जावं, मग राजीनामा देत आणि तू त्या मतावर निवडून ये परत. आता त्याला कोणच काही बोलणार नाही. अनेकांनी असे निर्णय घेतलेत, पण ज्या मताच्या भरोश्यावर निवडून येऊन त्याच मतदाराशी बेईमानी करून जाणं आणि घेणाऱ्यांनी सुद्धा घेणं, हे सगळं जे झालं. आता 1400 कोटीची राम मंदिराची लूट झाली, 1400 कोटी रुपयांनी. हे पैसे घालतील कुठं? आमदार खासदार खरेदीसाठीच घालतील. हे सगळं देश लुटण्याचं काम जे सुरू झालं आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली, जे आता महाराष्ट्रामध्ये 14 लाख कोटीची कामं सुरू आहे आणि सरसकट 30% कमिशन यातून घेतला जातोय. पाहिलं ना, आता आम्ही आलो त्या रस्त्याने, इथे तर हेवी ट्रॅफिक नाही सिमेंट रस्त्याने, पण सिमेंट रस्त्याला तळा गेले सगळे. आमच्याकडचं जर हेवी तरी ट्रॅफिक आहे. हे सगळे रस्ते उद्ध्वस्त झाले. हा कमिशनखोरीचा प्रश्न. समृद्धी पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्यामुळे टक्केवारीशिवाय हे सरकार चालत नाही. 30% टक्केवारी घेणं आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणं. महाराष्ट्रामध्ये 14 लाख कोटीचे काम आत्ता सुरू आहे, 14 लाख कोटीचे. पण शेतकऱ्याला देण्यासाठी यांचा हाताला लकवा मारतो. शेतकऱ्यांचं कर्जमाफ करताना लकवा मारतो आणि उद्योगपतींना देताना, कर्जमाफ करताना हे यांना काही वाटत नाही, हे दिसून पडलंय. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की आमदार खासदार विरोधी पक्ष राहील की नाही, भारतीय जनता पक्षाचे आता दिवस भरलेले आहेत. हे उद्या काय होईल हे जनता ठरवेल. आज तुम्ही लोक सगळे प्रामाणिक असाल, पण आता मीडियांचे वरच्या जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ते कुठेच असतं. देश कुठे चालला, या देशामध्ये बेरोजगारी किती वाढली, या देशामध्ये कुपोषणाचं प्रमाण किती आहे, या देशामधला भ्रष्टाचाराच्या संदर्भात, लहान मुलीच्या अत्याचाराच्या संदर्भात काही दिसत नाही. त्यामुळं आज ना उद्या हे अधपतन होईल. सरकार जाईल. विरोधी पक्ष काही संपू शकत नाही. जे विचारधारेची माणसं आहेत, ज्याला जे विचार देशासाठी पोषक आहेत, ते विचार घेऊन जगतील. आणि नाही काँग्रेसला सगळे जातील जेतील, कुठे संपतील, जे आहे तिथे आम्ही हम लढेंगे. छत्रपती शिवरायांचे जेवढे मावळे होते तेवढे राहिले तरी आम्ही पुन्हा नव्यानं उभारी घेऊन तयार होऊन लढू. काय कोण गेलेत, काय राहिले, काय कोणी म्हणते की महाविकास आघाडीचं काय होणार नाही. जे जातील तेवढे जाऊ द्यात. जाणारे ही स्वार्थीपणानं आलेली होती, आहेत ती मात्र शुद्ध मनानं आहेत आणि चांगल्या विचारांनी आणि धारदार विचाराची माणसं पाचही भारी पडू शकतात. त्यामुळं हम लढेंगे, जब तक है जान तब तक लढेंगे. मोशी दुर्घटनेवर काय सांगा? कारण लोक आता म्हणतात एक पावसात भेजा पण पुलाखाली उभी राहू नका. मोशीचे पूल कोसळलेला आहे, दुर्घटना झालेली आहे. ते आपलं तुम्ही मिसिंग लिंक म्हणता, मिसिंग लिंकचं म्हणता. मिसिंग लिंक हा पृथ्वीराज बाबाच्या काळामध्ये 3000 कोटीचा प्रस्ताव होता. 14ला तो प्रस्ताव आला. त्यावेळेस काही अनेक गोष्टी घडल्या. आता तो 7,800 कोटीचा झाला. आता समजून घ्या एवढी रक्कम का वाढली, करणारी कोण आहे. ज्याने जे कंत्राटदार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिलेले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करू शकाल. ज्याने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिले, देणगी दिली भारतीय जनता पक्षाला, ते कंत्राटदार चांगलं काम करू शकतील का? म्हणून बोगस काम झालेलं आहे, टक्केवारी मिळालेली आहे. त्यामुळं आता जनतेने सुरक्षित स्थळी लोक तुम्ही म्हणताय तसा जायचं झालं तर वर एकतर उभं राहू नये, जायचं झालं तर मजबूत गाडी घेऊन जा, कारण गाडीमध्ये कधी जाईल माणसाचा जीव आणि हे 5 लाख रुपये देऊन मोकळे होतील. हे बोगस काम आहे सगळं. त्यामुळे
मला वाटतं ही सत्ताधाऱ्यांना मिरची जी जमली आणि आम्हाला कुत्रे वगैरे काय म्हटले ते भाडखाऊ वगैरे ते काही शब्द वापरले गेले ते फार वाईट होते हे शब्द. त्याचं कारण असं होतं की केलेल्या कामात चुका होत्या आणि चुकीतून त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून शिव्या दिल्या. आता मला माहीत नाही, मी ऐकलंय आणि आजच मी बघितलं आहे, पण त्यांनी पण उत्तर दिलेलं आहे की त्यांनी काही त्यांच्या कुटुंबाला ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस चौकशी करत आहेत, सत्य काय ते बाहेर येईल.